हॅलो. काय ग, कशी आहेस तू? हा चिनू दादा, कसा आहेस तू? मी बरं आहे. तू काय करते आता? मी स्वयंपाक करतेय. अच्छा, असं आहे का? अगं, तू सरकारी नोकरीसाठी परीक्षा दिली होती ना? झालं का काही त्याचं? नाही दादा, मी तर आता सगळ्या परीक्षा देतेय, पण ठीक आहे, ते सगळं जाऊ दे. माझ्या ओळखीचा एक मित्र आहे तिकडे माझा. तुला माहिती आहे, त्याने कित्येक लोकांना सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. मी त्यांचा नंबर तुला मेसेज करतो. तू एकदा त्यांच्याशी बोलून तर बघ. ते नक्कीच तुझी मदत करतील. हां, शुअर दादा. ठीक आहे, मी ठेवतो हं. बेटा. बरं आहे. दादाच्या बोलण्यावरनं तर वाटतंय की नक्कीच मला ही सरकारी नोकरी मिळेल. मिळाली तर चांगलंच आहे. हं? हॅलो, कोण बोलताय? हॅलो, मुकुल सर बोलताय ना? हा, बोलतोय. तुम्ही कोण आहात? सर माझं नाव दीप्ती आहे. तुमचा नंबर मला चिन्नू दादानी दिलाय. ओ, ओके. अच्छा, काय झालं, बोला ना. ते नोकरीविषयी तुमच्यासोबत बोलायला सांगितलंय मला. त्याचबद्दल मला तुमच्याशी बोलायचंय. हा, त्यांनी मला याबद्दल सांगितलं होतं. तुम्ही एक काम करा, माझ्या घरी या, आपण बोलूया. हा. ठीक आहे. मी कधी येऊ सर? जवळपास आज संध्याकाळी 5 वाजता. तुमचा ॲड्रेस मला माहिती नाही आहे सर. मी घराचा ॲड्रेस आणि लोकेशन आत्ताच तुम्हाला पाठवतो. ओके? ठीक आहे सर, येते मी. ओके. बापरे! एका गव्हर्नमेंट जॉबसाठी कधीपासून वाट बघतेय मी. या सरांनी जर मला नोकरी दिली तर माझं आयुष्यच सेटल होऊन जाईल. हं. कुणाला भेटायचंय? नमस्कार सर. नमस्कार, पण तुम्ही आहात कोण? सर माझं नाव दीप्ती आहे सर. सकाळी कामाविषयी तुमच्याशी बोलणं झालं होतं. हेच की एका सरकारी नोकरीसाठी चिन्नू दादा तुमच्याशी बोलले होते. ओ हो, अच्छा, त्या तुम्ही आहात. हं, ठीक आहे, आत या ना. हं. हं. बसा ना. हं. हे घ्या. थँक यू सर. हं. आता बोला. सर एका गव्हर्नमेंट जॉबसाठी खूप दिवसांपासून मी प्रयत्न करतेय सर. पण कुठे कुठली नोकरीच मिळत नाहीये. ओके. आणि तुम्ही माझी मदत करू शकता चिनू दादा म्हणालेत मला. म्हणून तुम्हाला भेटायला आली आहे सर. अच्छा, तुझं शिक्षण काय झालंय? एम.कॉम शिकली आहे सर. ओ, एम.कॉम. तुझ्या शिक्षणानुसार एक काम तर आहे. नोकरी मिळवायला काही तर खर्च करावाच लागेल. खर्च किती होईल सर? जवळपास 10 लाखापर्यंत खर्च तर येईलच. 10 लाख रुपये लागतील? 10 लाख तर खूप जास्त आहे सर. अगं काय तू पण, या कामाला मिळवण्यासाठी 15 लाखही द्यायला तयार आहेत लोक. जरा थंड डोक्याने विचार करतो. ही सुवर्ण संधी आहे. हे काम तुला मिळालं तर खूप कमाई होईल तुझी. बरोबर बोलताय, पण 10 लाख खूप जास्त होतात सर.
जर 5 लाख म्हणत असाल तर ट्राय करू शकते. अरे 5 लाख का? हम्म. चल ठीक आहे. आजच त्या ऑफिसर लोकांसोबत याबद्दल बोलून तुला आजच्या आजच कळवतो मी. ठीक आहे? ठीक आहे सर. तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे सर. थोडी मदत करा ना सर प्लीज. निश्चित. माझ्याकडून जितकं होईल तितकं मी मदत करीनच. ठीक आहे? अच्छा सर, मी निघते. अच्छा, भेटूया मग. हॅलो, बोला चिन्नू दादा. हा बेटा, हं. तू त्याला जाऊन भेटलीस का? भेटून आली दादा. पण ते 10 लाख रुपये मागतायत. अरे बाप रे, 10 लाख रुपये. हं. अच्छा, जास्त डिमांड करतोय म्हणजे नोकरी चांगलीच असेल. त्याच्या मनात असेल तर तो चांगली नोकरी मिळवून देऊ शकतो बेटा. त्याला साधारण माणूस समजू नकोस बेटा. त्याच्या मुठीत कित्येक मोठी मोठी लोक आहेत. त्याच्या मनात असेल तर तो लगेच तुला नोकरी मिळवून देईल. काय म्हणताय दादा? जे काही असेल ते विचारपूर्वक कर बेटा. ठीक आहे? ठीक आहे दादा. सगळं जर छानच होत असेल तर माझ्यासाठी चांगलंच आहे. ठीक आहे बेटा, जे करशील ते सांभाळून कर. ठीक आहे दादा. फोन ठेवते. ठीक आहे बेटा. हॅलो. हॅलो, मी मुकुल बोलतोय. हां, बोला ना सर. उद्या तू जरा माझ्या घरी येशील का? रागवू नका सर. तुम्ही जी अमाऊंट मला म्हणालात मी नाही जमवली आहे. अरे तू तर आधी ये, त्यानंतर बाकीच्या गोष्टी. ठीक आहे, येते सर. ओके, ठीक आहे. हं. अरे तुम्ही आत या ना. हं. बसा ना. हं. तुम्ही बसा, मी प्यायला काही घेऊन येतो. अरे नको सर, कशाला उगाच त्रास तुम्हाला. तुम्हाला मला काही सांगायचं होतं. बोला ना सर. हा, 10 लाखांशिवाय हे काम तुम्हाला मिळवून नाही देऊ शकणार मी. तुम्हाला मी आधीच सांगितलंय ना सर. मी 10 लाख रुपये नाही देऊ शकत सर. तू घाई करू नकोस. मी अजून पूर्ण कुठे बोललोय. हं? तू फक्त हो म्हण. तुझ्याकडून काही पैसा न घेता ही नोकरी मी तुला मिळवून देऊ शकतो. काय म्हणायचे? कोड्यात का टाकताय मला? जर तू काही क्षण माझ्याबरोबर घालवलेस तर या क्षणी ही नोकरी तुला मिळेल असा प्रबंध करतो मी. काय हो म्हणशील ना? सॉरी सर. हे सगळं केल्यावरच मला नोकरी मिळणार असेल तर ही अशी नोकरी मला नको आहे सर. हां, मी निघते सर.